श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला आणि प्रत्येक सणाला खास असं विशेष महत्त्व असतं, कारण आपण या अशा पवित्र तिथींवरती ज्या काही सेवा उपाय करतो तर त्या अतिशय खूप प्रभावी ठरल्या जातात। म्हणूनच आपल्याला आता 26 फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री। तर या दिवशी तसं दर आपण महिन्याला महाशिवरात्री तिथी ही येत असते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री तिथी येते आणि हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी अतिशय खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। महाशिवरात्री व्रत जरी केलं तरी संपूर्ण प्रदोष व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं, म्हणून हा दिवस आपण व्रत वैकल्य करत असतो। आता भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना सेवा करत असतो। खरं तर भगवान शंकर हे शांत सदाशिव आहे आणि भक्तांच्या एका हाकेला ते नक्कीच धावून येणारे देखील आहेत। जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे, परंतु आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णू देवांचं आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे म्हणजे भगवान देवादिदेव महादेवांचं आहे। कारण मृत्यूनंतरही प्रवास एवढाच कठीण दिन आहे जेवढा आता आहे, परंतु आपण सांसारिक माणूस आपल्या अडचणी आपल्या समस्या यासाठी भगवान शंकरांची उपासना करत असतो आणि अर्थात योग्य वेळ आल्यावरती प्रत्येक भक्ताला आपापल्या मनातल्या गोष्टी ज्या हव्या आहेत त्या चांगल्या त्या मिळतच असतात। आता या महाशिवरात्री दिवशी अतिशय सुंदर असा दिवस आहे। खरं तर दर सोमवारी आणि किंवा प्रदोष म्हणजे दर महिन्याला 2 प्रदोष येत असतात। प्रदोष केव्हा येतो तर प्रदोष हा एकादशी द्वादशी आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी झाल्यावर तिसऱ्या दिवशी हा प्रदोष येत असतो। पहिल्या दिवशी एकादशी, दुसऱ्या दिवशी द्वादशी आणि तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत येत असतं। अनेक महिला हे प्रदोष व्रत देखील करतात महादेवांचं। तर त्यामुळे हा महाशिवरात्रीचा अतिशय सुंदर असा दिवस आहे। खरं तर सोमवारी आणि किंवा प्रदोषला म्हणजे दर महिन्याला 2 प्रदोष असतात, तर प्रदोष किंवा सोमवारी आपण देवादिदेव महादेवांना जर काही वस्तू अर्पण केल्या, आपल्या किचन मधल्याच वस्तू आहेत त्या आपण ज्या वापरतो तर त्या नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात आणि त्या सुद्धा भगवान शंकरांना खूप अतिप्रिय आहेत। तर त्या काय आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला भगवान शंकरांना 1 लोटा पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊन करा किंवा तुमच्या घरामध्ये जरी शिवलिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला मानसिक शांतता मिळते। 1 लोटा पाणी जरी आपण अर्पण केलं तरी आपल्या सगळ्या मनोकामना देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करतात असं देखील म्हटलं जातं। आता 1 लोटा पाणी जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण करतो तेव्हा मानसिक शांतता आपल्याला मिळते। मानसिक शांततेवर कुठलंही औषध नाही। कुठल्याही दवाखान्यात गेल्यावरती आपण त्यांना म्हणू शकत नाही की मला मानसिक शांततेसाठी तुम्ही गोळ्या औषधं मेडिसिन द्या, तर ती मानसिक शांतता आपल्याला फक्त भगवान शंकराच्या पिंडीवरती 1 लोटा पाणी अर्पण केल्याने मिळत असते असं देखील म्हटलं जातं। म्हणून ज्यांना काहीही शक्य नाही होत त्यांनी अर्थात महाशिवरात्रीला 1 लोटा पाणी तरी भगवान देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करावं। आपण जे काही अर्पण करत असतो तर त्या गोष्टी भगवान शंकरांना म्हणजे देवादिदेव महादेवांना खूप प्रिय आहे। तर आपल्याला आता कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि त्या कशा पद्धतीने करायच्या आहे, कोणत्या वेळेमध्ये करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कारण प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी महत्त्व आहे। आपल्या आयुष्यात जर काही अडचणी असतील, समस्या असतील, दुःख असतील आणि त्यासाठी जर तुम्ही भगवान
देवाधिदेव महादेवांना या वस्तू जर अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव हा दिसून यायला सुरुवात होईल। आता पाणी सुद्धा भगवान देवाधिदेव महादेवांना अर्पण करण्यासाठी ते थंड पाणी असावं। थंड पाण्याने जर महादेवांना महादेवांच्या पिंडीवरती म्हणजे शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे, आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे, तर ते पाणी सुद्धा थंड असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवांना दूध अर्पण केलं जातं तेव्हा ते दूध सुद्धा थंड असावं। दूध हे कधीही आपल्याला तापवलेलं घ्यायचं नाही, तर कच्च्या दुधाने आपल्याला देवाधिदेव महादेवांचा अभिषेक करायचा आहे। यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं। तर भगवान शंकरांना दूध अर्पण करताना कच्चं दूध असावं, म्हणजेच आपण जेव्हा बाजारातून दुधाची पिशवी आणतो किंवा आपल्याला दूध देणारे दादा काका कुणी येतात तर ते दूध अर्पण करायचं, आपल्याला न तापवता शिवपिंडीवरती आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। कधीही तापवलेलं दूध शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही, कारण भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं तर ते फक्त कंठापर्यंत आलं होतं आणि अर्थात त्यांना जो होणारा त्रास आहे म्हणून त्यांना नीलकंठ या नावाने ओळखलं जातं आणि त्यांना जो होणारा त्रास आहे त्याच्यामुळे सगळ्या देवी देवतांना त्यांना थंड दूध पिण्यासाठी सांगितलं होतं। मग तेव्हापासून देवाधिदेव महादेवांना दूध अर्पण करण्याची पद्धत ही सुरू झालेली आहे, पण ते कच्चं दूध असावं। त्यामागचं कारण आहे भगवान शंकर भगवान शंकरांना मध अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठलाच रोग असेल व्याधी असेल तर त्यातून मुक्तता होते आणि नात्यात सुद्धा गोडवा निर्माण होतो। म्हणून अगदी 1 चमचाभर मध हा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती आवर्जून अर्पण करायचं आहे, भगवान देवाधिदेव महादेवांना अर्पण करायचं आहे। बघा आता महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी गर्दी असणार आहे, आता कुठेही मंदिरात जा की तुम्हाला मंदिरात जाऊन एवढं सगळं अर्पण करणं शक्य होत नाही। मग आता बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स येतात की ताई मग आता दूध अर्पण करणं किंवा जर आम्ही दान केलं तर हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान करू शकता, पण दूध अर्पण करणं किंवा एखादी वस्तू अर्पण करणं हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे आणि आपण ते करत असतो। बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की हे दान केल्याने जर हे आम्ही भगवान शंकरांना अर्पण करण्यापेक्षा जर आम्ही गरिबांना दान दिलं किंवा तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता। मग ते मध असो किंवा दूध असो पाणी असो, पण ज्या काही वस्तू आपल्या किचन मध्येच आहेत तरी भगवान शंकराच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे, त्यांना अभिषेक आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर असं ते म्हणजे रस। आता रस कोणता तर उसाचा रस। महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक भगवान देवाधिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती उसाच्या रसाचा अभिषेक करतात। का करतात? कारण उसाचा अभिषेक केल्याने म्हणजेच उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने माता लक्ष्मीचा आपल्याला अखंड आशीर्वाद प्राप्त होतो, लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे। म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक करण्यासाठी खूप गर्दी असते आणि तेवढं त्याला महत्त्व देखील या शिवपुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे। मग तुम्ही आता मंदिरात जाऊन करणं तुम्हाला हे शक्य नसेल तर शिवपिंड प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते। प्रत्येकाने अगदी घरामध्ये की शिवलिंग आहे तर त्यावरती तुम्ही 2 चमचे जरी अर्पण केलं तरी देखील चालणार आहे आणि तुम्ही नंतर दान पण करू शकता, किंवा जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हा रस अर्पण करू शकता। या पद्धतीने तुम्हाला त्याचबरोबर संतान प्राप्ती व्हावी, तुम्ही प्रयत्न करत आहात संतान प्राप्ती साठी आणि संतान प्राप्ती व्हावी म्हणून गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावं। गाईचं कच्चं दूध लक्षात घ्या, गाईच्या कच्च्या दुधाला तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। पितृदोष असो किंवा नसो, जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवरती तिळाचा अभिषेक करायचा आहे। काळे तीळ दुकानात मिळतात किंवा एखादं जिथे कुठे धार्मिक साहित्य मिळतं त्या दुकानावरती तुम्हाला सहज मिळून जातील, तर ते काळे तीळ तुम्हाला आणायचे आहे आणि ते शिवामूठ आपण जशी अर्पण करतो त्या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता।
त्याचबरोबर तांदूळ सुद्धा भगवान देवादिदेव महादेवांना मूठभर अखंड तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे। दही अर्पण केल्याने भगवान शंकरांना तर प्रत्येक कामात यश प्राप्ती होते। तुम्ही कुठल्याही कामासाठी प्रयत्न करत आहात, प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करत आहात, पण जर त्याला यश मिळत नसेल म्हणून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवरती 2 चमचे दह्याचा अभिषेक केला तर तो खरोखर फलदायी ठरतो। लक्षात घ्या, भगवान शंकराची उपासना करताना आपल्याला जे काही तांब्याचे कारण दही आहे तर ते तांब्याच्या वाटीमध्ये, लोटामध्ये, फुलपात्रामध्ये घेऊ नका। एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये, लोट्यामध्ये घ्या, कारण त्याचं आणि दह्याचं आणि जेव्हा तांब्याचं मिश्रण होतं ते एकमेकांजवळ येतात तेव्हा त्याचं विष तयार होतं असं म्हटलं जातं। आणि भगवान शंकराला आपल्याला विष अर्पण करायचं नाही आहे, म्हणून दही हे नेहमी स्टीलच्या वाटीमध्ये किंवा तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर वाटीमध्ये ठेवा आणि मग नंतर तुम्ही देवादिदेव महादेवांना अभिषेक करा। या पद्धतीने त्याचबरोबर जर आपल्यावर कर्ज आहे, आता कर्जबाजारीपणा म्हणजेच काय, तर जो प्रामाणिक कष्ट करत आहे, दिवस रात्र खूप प्रमाणात राबतोय पण त्याला यश प्राप्ती मिळत नाही, त्याच्या कष्टाला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही, असं जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेवांना मसूर डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे। अगदी मूठभर घ्या किंवा एक छोटा चमचाभर जरी अर्पण केली तरी देखील चालणार आहे। मंदिरात जाऊन आपण पुरा ताट तयार करून मंदिरात जातो आणि तिथे सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी भगवान शंकरांना अर्पण करू शकता। पण जर गर्दी असेल, एवढी सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही घरातही या सेवा करू शकता आणि घरातही सगळे जिन्नस भगवान शंकरांना अर्पण करू शकता। मग नंतर त्यांचं काय करायचं आहे तर ते कुठल्याही तुळस सोडून कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता किंवा जे काही धान्य आहे तर तुम्ही ते टेरेसवरती, गच्चीवरती एखाद्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये टाकू शकता की जेणेकरून पशुपक्षी येऊन ते खाऊन जातील तर चालेल। त्या दिवशी देवादिदेव महादेवांना आवर्जून एक बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे। आता एक बेलपान मनी नाही भाव आणि देवा मला पाव, एवढे सगळे पदार्थ अर्पण करायचे आणि मनात कुठलाही भाव नाही तर देव कसा तुम्हाला पावेल, म्हणून अगदी एक बेलाचं पान जरी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात। फक्त बेलाचं पान आपल्याला हे चांगलं द्यायचं आहे, ते बेलाचं पान कुठेही तुटलेलं फाटलेलं नसावं, व्यवस्थित असावं या प्रकारे घ्यायचं आहे। ज्यांना नाहीत मिळालं बेलाचं पान त्यांनी किंवा पिंडीवरचं उचलून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला पिवळं चंदन, लाल चंदन किंवा भस्म लावून ते पान तुम्ही अर्पण करू शकता। कारण शिवलिंगा फक्त आपण महादेवांचंच असं आहे की आपण तिथल्या वस्तू आपण परत त्यांना मागून घ्यायच्या आहे आणि परत त्या धुवून आपली इच्छा बोलून अर्पण करू शकतो। जसे की बाकीच्या देवांनाच असं केल्या जात नाही, परंतु भोळ्या महादेवांना, देवादिदेव महादेवांना ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण अर्पण करू शकता। बेलपान पालथं अर्पण करायचं असतं, त्याचा जो शेंडी आहे, देठ आहे तो कट करायचा असतो, म्हणजे की बेलाच्या पाता काही वेळा असं लक्षात येतं की आपण जेव्हा बेलाचं पान शिवपिंडीवरती अर्पण करतो तर खाली देठाला जी गाठ असते तर ती आपल्याला त्या गाठी सगट आपल्याला ते जे बेलपत्र असतं तर ते बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं नाही, तर ती खालची जी गोल गाठ असते तर ती आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते बेलाचं पान आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं असतं। त्याचबरोबर जे धोत्र्याचं काटेरी फळ आहे ते तुम्हाला अर्पण शिवपिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आता धोत्र्याचं फूल मिळणार आहे भगवान शंकरांना। जर तुम्हाला फूल मिळालं धोत्र्याचं तर फूल अर्पण करू शकता, फळ मिळालं तर फळ देखील अर्पण करू शकता। भगवान शंकरांना आपल्या माहिती आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्ही भस्म अर्पण करू शकता। आता हळदी कुंकू कुठे अर्पण करायचं तर शिवलिंगाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं नाही तर समोर, कारण भगवान देवादिदेव महादेवांचा शिवपिंडीमध्ये संपूर्ण परिवार असतो तर समोर आपल्याला
जिथे गणपती बाप्पांचा, अशोक सुंदरी मातेचा आणि कार्तिक स्वामीचं स्थान असतं आणि मध्ये शिवलिंगाजवळ माता पार्वतीचं स्थान असतं। तर फक्त तिथेच आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। शिवलिंगाला चुकूनही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नाही। तर शिवलिंगाला फक्त तुम्ही लाल चंदन, पिवळं चंदन, गुलाल, भस्म, अबीर हे एवढंच लावू शकता। बाकी तुम्हाला जी काय सेवा आहे, जी काय वस्तू आहे तर त्या तुम्हाला समोर तुम्ही गणपती बाप्पांना यांना अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर शमीपत्र जे आहे तर ते आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। शमीपत्राचे जे उपाय आहे तर ते लवकरच आपल्या चॅनलवरती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला जी काही सेवा आहे, ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचे आहे। आता ज्यांना काहीच अर्पण करणं शक्य होत नाही त्यांनी एक लोटा पाणी जरी देवाधिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केला तरी महादेव तुमच्या मनातील ज्या काही समस्या आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते नक्कीच दूर करतील। फक्त तुम्हाला एक लोटा पाणी अर्पण करताना त्यामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर एक कमळगठ्ठ्याचा मणी टाकायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। मनोभावे 3 वेळा ताळी वाजवायची आहे, बम बम बोले बोलायचं आहे आणि नाक घासून आपल्याला घरी परत यायचं आहे। जी काही तुमची समस्या आहे, अडचणी आहे त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे। शक्यतो महादेवाची पूजा ही प्रदोष काळामध्ये करावी आणि जाता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाणार आहोत तर त्यावेळी तुम्हाला अनवाणी कौलांनी जायचं आहे। तर बघा, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही वस्तू मी सांगितल्या आहे, जे काही पदार्थ सांगितले आहे तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती या वस्तूंनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।